रोजच्या रुटीन लाईफ मधून ब्रेक घेऊन कुठेतरी शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जायचा प्लॅन करत होतो, पण ठिकाणच सापडत नव्हतं. शेवटी सापडलं गोवा. साऊथ गोव्यातलं अगोंदा बीच. शांत, निसर्गरम्य आणि तेवढंच हॅपनिंग. मग काय, बॅग पॅक केली, गाडी काढली आणि निघालो गोव्याला. अगोंदा बीचवरचं माझं राहण्याचं ठिकाण होतं डन हिल बीच रिसॉर्ट. मस्त वातावरण, उत्तम सर्व्हिस आणि खूप कम्फर्ट. अजून काय पाहिजे राव. फॅमिली सोबत असल्यामुळं मी फॅमिली रूम निवडली होती आणि महिनाभर आधी बुकिंग केल्यामुळं ती रूम पॉकेट फ्रेंडली पण होती बर का. रूम मध्ये विलास होता बर का तो, आणि उत्तम वेकेशन साठी लागणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा तिथे पुरवलेल्या होत्या. मग काय राव, चैनीच की भावाची. डन हिल बीच रिसॉर्टचं बीच साइड रेस्टॉरंट पण आहे. जेवण उत्तम आहे. फॉरेनर लोकांची ये जा जास्त असल्यामुळं कॉन्टिनेंटल डिशेस तिथं उत्तम मिळतात. हा, फक्त थोडं कॉस्टली आहे बरं का. तिथलं किंग फिश रवा मसाला आणि एग ऑमलेट टोस्ट, हा हा हा, स्वर्ग सुख. फ्रेंच टोस्ट पण भारी आहे बरं का त्यांचा. अगोंदा बीच पासून साधारण 1.5 तासांच्या अंतरावर आहे शांतादुर्गा मातेचं मंदिर. भव्य आणि सुंदर इमारत. भक्तिमय वातावरणातलं हे स्थान गोव्यातल्या जुन्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. तिथून जवळच म्हणजे साधारण 8-9 किलोमीटरच्या अंतरावर आहे मंगेशी मंदिर. पंडित दीनानाथ मंगेशकर मार्गावर असलेलं हे भव्य आणि देखणं हिंदू मंदिर. गोव्यातल्या प्रार्थना स्थळांमध्ये शॉर्ट्स वगैरे तोकडे कपडे अजिबात चालत नाहीत बरं का. त्यामुळे भविष्यात तुम्ही गोव्यातल्या प्रार्थना स्थळांना जर भेट देणार असाल तर पारंपरिक भारतीय वेशभूषेतच जा. त्यानंतर मी भेट दिली पणजी मधल्या इमॅक्युलेट कॉन्सेप्शन चर्चला. द वर्ल्ड फेमस इमॅक्युलेट कॉन्सेप्शन चर्च. तिथून पुढं आम्ही एक्सप्लोर केलं सिंघम भाऊच्या कार्यक्षेत्रात येत असलेलं मीरामार बीच आणि डोना पावला जेट्टी. डोना पावलाला आम्ही सनसेट बघायचं ठरवलं होतं, पण तिथलं कार पार्किंग हे लांबलंच केवढं. जेट्टीवर जाताना सूर्याबरोबर आमचा उत्साह पण मावळत चालला होता. पण जेट्टीवर पोचल्यावर आ हा 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 हा, काय
जेट्टी, काय समुद्र, काय निसर्ग, एकदम ओके मध्ये सगळं. पण तिथली वाईब इतकी खतरनाक होती की कानात सारखा एकच डायलॉग घुमत होता, वेलकम टू गोवा सिंघम. भागल्या जीवाला सावरण्यासाठी आम्ही तिथून पुढे पोचलो जगात भारी असलेल्या मार्टिन्स कॉर्नर कॅफेमध्ये. एक नंबर कॅफे होता राव. लाईव्ह म्युझिकची रंगत असणाऱ्या या कॅफेमध्ये बेबिंका विथ आईस्क्रीम आणि चॉकलेट ब्राउनी विथ आईस्क्रीम आवर्जून ट्राय करा. मस्त आहे दोन्ही पण. गोवा ट्रिपची सांगता करण्यापूर्वी ठरवलं मस्तपैकी अगोंदा बीचच्या समुद्रात एक फेरफटका मारून. होय, समुद्रातच. अगोंदा बीचवर समुद्रात तुम्ही बोट राईड करू शकता, कायाकिंग करू शकता आणि सर्फिंग पण करू शकता. एकदम भारी आहे तिन्ही पण. तर ही होती आमची गोव्यातल्या अगोंदा बीचची ट्रिप. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.